काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. दरोडेच्या तयारीत असलेल्या चोरांना पकडण्यात घारगाव पोलीस स्टेशन यशस्वी. 14 एप्रिल 2026 रोजी रात्रग्रस्त कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल बोडखे, चालक पोलीस कॉन्स्टेबल आंधळे हे रात्री पेट्रोलिंग करीत असताना 3:30 वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक राष्ट्रीय हायवेवर डोळासणे गावचे बोगद्यालगत अंधारामध्ये एका पांढऱ्या स्विफ्ट कारमध्ये अंधाराचा फायदा घेऊन आडोशाला बसलेले दिसले असता सहपोलीस निरीक्षक थोरात, पोलीस कॉन्स्टेबल दत्तू चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर ह्यांना बोलवून घेतले. त्यावेळी अंधारात उभ्या असलेल्या स्विफ्ट कारकडे जात असताना अंचित चावल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु 5 पैकी 4 जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जीवन दत्तात्रय कांदे, वय 18 वर्ष, राहणार गोंदवणी फरगडे वस्ती, श्रीरामपूर. तन्मय जितेंद्र कापसे, विधी संघर्षग्रस्त बालक, राहणार वाकडी, तालुका श्रीरामपूर. आशिष अनिल पवार, वय 18 वर्ष, राहणार अंकाई टंकाई, तालुका येवला, जिल्हा नाशिक, हल्ली राहणार नेवासा फाटा, पठारे वस्ती, नेवासा. दानिश सत्तार शेख, वय 19 वर्ष, वार्ड नंबर 1, श्रीरामपूर, हल्ली राहणार राजमा मस्जिद जवळ, संगमनेर असे असल्याचे सांगितले आहे. तसेच पळून जाणाऱ्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्याचे नाव रितेश वसंत सदाफळ, राहणार गणेशनगर, तालुका राहता असे सांगितले आहे. सदरची कारवाई श्री सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री सोमनाथ वाघचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, घारगाव पोलीस स्टेशन यांचे पथक, पोलीस कॉन्स्टेबल दत्तू चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके गुन्ह्याचा अधिक तपास घारगाव पोलीस स्टेशन करत आहे. ब्युरो रिपोर्ट, कानोसा न्यूज, घारगाव. 4/26 रोजी पोलीस ठाणे घारगावची पेट्रोलिंग करणारी टीम पेट्रोलिंग करीत असताना पुणे नाशिक हायवेवरील डोळासणे गावाच्या बोगद्याजवळील अंधारामध्ये पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये काही इसम बसलेले मिळून आले. तर ते ज्यावेळेस पथक त्यांच्याजवळ जात असताना त्या संबंधित जे चोर आहेत चोरांना चावल लागल्यानंतर ते पळून जात असताना आम्ही पथकाच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली. तर त्यांनी सांगितलं की आम्ही अशा त्यांच्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करून त्यांची झडती घेतली. झडतीमध्ये आम्हाला त्यांच्याकडं जे दरोडा करण्याचे जे साहित्य असतं ते साहित्यासाठी मिळून आल्यानंतर आम्ही पोलीस ठाणे घारगाव येथे अपराध क्रमांक 107/26 BNS कलम 110/4 आणि 310/5 प्रमाणे त्यांच्यावरती सेशन कमिटी गुन्हे दाखल केले आणि 2 दिवस PCR होता. PCR दरम्यान आरोपितांनी कबुली निवेदन दिलं आहे की त्यांनी घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यापूर्वी दाखल असलेले 2 गुन्हे केलेले आहेत. अपराध क्रमांक 80/26 आणि अपराध क्रमांक 89/26 अशा प्रकारच्या 2 गुन्ह्यांना उकल करण्यात घारगाव पोलिसांना यश आलेले आहे. यापुढेही छोटे जरी चोऱ्या असल्या तरी संबंधित आरोपितांना कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कायद्यातील कठोर कारवाई घारगाव पोलीस ठाण्याकडून करण्यात येईल. धन्यवाद.